पवईत 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एपीआय अमोल वाघमारेंकडून एन्काउंटर, जेजे रुग्णालयामध्ये शवविच्छेदन होणार, पोलिसांकडून रोहित आर्याच्या कुटुंबियांशी संपर्क करण्याचा प्रयत्न। मुंबईच्या पवईमध्ये ओलीस ठेवलेल्या 17 मुलांसह 2 नागरिकांची पोलिसांकडून सुटका, डांबून ठेवणाऱ्या रोहित आर्यानं दिली होती मुलांना जाळून मारण्याची धमकी, आरोपीकडून एअरगन आणि केमिकल जप्त। 19 लोकांना जाळून टाकण्याची धमकी देणारा कॉन्ट्रॅक्टर नाही, दहशतवादी होता। एन्काउंटर झालेल्या रोहित आर्यावर मंत्री सामंतांचा आरोप, तर मुलांच्या सुटकेच्या उद्देशानं पोलिसांची कारवाई, पण एन्काउंटर चुकीचा, केसरकरांची भूमिका। केसरकर शालेय असताना रोहित आर्याकडून उपोषण, पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पासाठी केलेल्या कामाचे सरकारने 2 कोटी थकवल्याचा आरोप, तर कोणतीही थकबाकी नसल्याचं शिक्षण विभागाचं स्पष्टीकरण। रोहित आर्याला केसरकरांशी बोलायचं होतं, केसरकरांनी माझ्यावर अन्याय केल्याचं म्हणत होता। 17 मुलांसोबत ओलीस ठेवलेल्या रोहन आहेरचा दावा। केसरकर जबाबदार असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणी ॲडव्होकेट नितीन सातपुतेंची मागणी, रोहितचे थकीत पैसे का दिले नाहीत, सातपुतेंचा सवाल। सर्व कलाकारांच्या सुरक्षेसाठी आम्ही वचनबद्ध, मुंबई पोलिसांचे आभार, टीमकडून अधिकाऱ्यांना पूर्णपणे सहकार्य, रोहित आर्याच्या प्रकरणामध्ये आर्य स्टुडिओची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय 30 जून 2024 पर्यंत घेणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा, कडूंच्या शिष्टमंडळाची निर्णयाला सहमती, प्रवीण परदेशींच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती 6 महिन्यामध्ये अहवाल देणार। शेतकरी संकटात असताना कर्जमाफीसाठी तारीख पे तारीखची गरज काय, समिती नेमून सरकारचा वेळकाढूपणा, शेतकऱ्यांचा जीव गेला तर जबाबदार कोण, विजय वडेट्टीवारांची टीका। कर्जमाफीच्या आश्वासनानं काही होणार नाही, पुन्हा एकदा सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक, परिणाम भोगावे लागणार, जरांगेंचा इशारा। बच्चू कडू, राजू शेट्टी, जानकरांसह 2,500 आंदोलकांवर गुन्हे दाखल, आंदोलनादरम्यान नागरिकांची गैरसोय झाल्याचा ठपका। 1 नोव्हेंबरचा मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, इथे काय आग पेटली हे दिल्लीलाही कळलं पाहिजे, सत्याचा मोर्चावरून राज ठाकरेंचं आवाहन, मोर्चासाठी राज ठाकरे लोकलनं जाणार। हा फेक नरेटिव्ह करण्याचा प्रकार काहीही निष्पन्न होणार नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुतीचाच भगवा फडकणार, मवियाच्या मोर्चावर उदय सामंतांची टीका। मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे आणखी किती लाचारी करणार, किल्ले रायगडावर नमो सेंटर सुरू करण्यावरून राज ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल, सेंटर फोडण्याचा इशारा। गड किल्ल्यांच्या पायथ्याशी नमो सुविधा केंद्र असेल, पर्यटकांसाठी चांगल्या सुविधा देण्यासाठी ही योजना, राज ठाकरेंनी जीआर वाचावा, शिंदेंवरील टीकेला शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर। भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंना कारणे दाखवा नोटीस, प्रकरणाशी संबंधित कागदपत्र सादर करण्याबाबत दाखल अर्जावर प्रतिसाद न दिल्याचा ठपका। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पाळत ठेवण्याचा प्रयत्न, सपकाळ मुंबईतील विनोबा भावेंच्या आश्रमात राहत असलेल्या खोलीची पोलिसांकडून पाहणी, काँग्रेसचा आरोप। पलटणमधील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणी संशयित आरोपी गोपाल बदनेची कोठडीतच चौकशी सुरू, पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणेंची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती। रुपाली पाटील आणि मी मैत्रीण, आरोप गैरसमजातून, कोणतेही राजकारण करू नये, रुपाली पाटलांनी गुंड पाठवून हल्ला केल्याचा आरोप करणाऱ्या माधवी खंडाळकरांचे स्पष्टीकरण। सुनील तटकरेंनी नेहमीच आम्हाला फसवलं, विधानसभेमध्ये पाडण्याचा प्रयत्न केला, येत्या निवडणुकीमध्ये प्रत्येक मुद्द्याचा हिशोब चुकता करणार, महेंद्र दळवींचा इशारा। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शहराध्यक्ष बैठकीला भाजपचा कार्यकर्ता पाठवल्याचा आरोप, तर तो कार्यकर्ता राष्ट्रवादीचाच असल्याचं शहराध्यक्षांकडून स्पष्टीकरण, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलावली होती। वाशिम समृद्धी महामार्गावर रास्ता रोको करणाऱ्या बंजारा समाजाच्या आंदोलकांवर गुन्हे दाखल, पोलिसांचे आदेश न मानता महामार्ग अडवल्याचा आरोप। गुंड निलेश घायवळचा साथीदार संदीप फाटकला पुणे पोलिसांकडून अटक, तर घायवळच्या आई-वडिलांना चौकशीला हजर राहण्याच्या सूचना, घायवळला भारतामध्ये परत आणण्यासाठी पोलिसांकडून प्रक्रिया सुरू।